श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आता उद्या आहे 3रा श्रावण सोमवार, म्हणजे 19 ऑगस्ट सोमवारी या दिवशी आलेली आहे नारळी पौर्णिमा. हा जो सोमवार आहे तर तो श्रावणातला 3रा सोमवार आहे आणि या दिवशी नारळी पौर्णिमा आहे. तर ती आलेली आहे. आपण श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन साजरं करतो. आता प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या असते. प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व देखील वेगवेगळं असतं. आता नारळी पौर्णिमा ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते. या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात, तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना देखील करतात. आता त्याचबरोबर या दिवशी अनेक जण व्रत देखील करत असतात आणि या व्रतामध्ये फक्त नारळापासून बनवलेले पदार्थ असतील तर ते ग्रहण करतात. आता हे जे व्रत आहे तर ते या नारळी पौर्णिमाचा जो काही प्रारंभ आहे तो म्हणजेच नारळी पौर्णिमेचा प्रारंभ हा 19 ऑगस्टला जवळपास पहाटे 3:04 सुरू होणार आहे आणि रात्री 11:55 ही पौर्णिमा आहे तर ती समाप्त होणार आहे. आणि म्हणून आपल्याला जी पौर्णिमा आहे तर ती सोमवारच्या दिवशी साजरी करायची आहे. आता या नारळ पौर्णिमेच्या दिवशी शंकरासह आपण वरुण देवतेची सुद्धा पूजा करतो. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी असेल तर माता लक्ष्मी पृथ्वीवरची जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि त्यामुळे हा दिवस माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी लक्ष्मी मातेची देखील आपण सेवा करतो. आता त्याचबरोबर या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितलेले आहेत आणि आज आपण या व्हिडिओमधून एक अतिशय प्रभावी असा उपाय जाणून घेणार आहोत. आपल्याला या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय केल्यामुळे एका रात्रीमध्ये आपल्या आयुष्याचं सोनं होईल किंवा आपली जी अतिशय कठीणातली कठीण इच्छा असेल तर ती कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होईल. आपल्या घरातील मुलाबाळांची प्रगती होईल. आपल्या पतीची नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होईल. आपल्याला महादेव प्रसन्न होतील. त्यामुळं या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि मध्ये जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की पौर्णिमा आली असेल किंवा अमावस्या आली की आपण घरामध्ये काहीतरी बदल करतो. म्हणजे जे काही बदल घडत असतात, जसे की घरामध्ये अचानक अमावस्येला भांडणं होतात किंवा घरांमध्ये काही वेळेला आपल्या आजार पण वाटतं किंवा घरामध्ये काही नकारात्मक गोष्टी घडतात. मग आपल्याला असं जाणवतं की काही गोष्टी ह्या पौर्णिमेला किंवा अमावस्येलाच होत असतात. म्हणजे या सर्व गोष्टी नकारात्मकतेमुळं होत असतात. म्हणजे यावेळी आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त नकारात्मक शक्ती असते आणि यामुळं या आपल्या घरामध्ये गोष्टी घडत असतात. परंतु या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले, जर काही सोपे तोडगे केले तर या गोष्टीपासून नक्कीच आपण दूर राहू शकतो. ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर आता हे जे उपाय आहेत तर हे उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा हे तुम्हाला करावयाचे आहेत. आता तसं बघायला गेलं तर आंबा हा आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे किंवा आंब्याच्या झाडाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं ही अतिशय शुभ मानली जातात आणि आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये जेव्हा सत्यनारायण करणार आहे तेव्हा यामध्ये जो हा आपण कलश मांडणार आहे तर या कलशावरती आपल्याला आंब्याची पानं ठेवायची आहेत किंवा आंब्याच्या झाडांच्या किंवा आंब्याच्या पानापासून आपल्या घरामध्ये तोरण बांधायचं आहे.
आता आंब्याचा पानांचा उपयोग आपण वेगवेगळ्या शुभकार्यामध्ये करतो. आंब्याची पानं आणि लाकडाशिवाय अ, हवनामध्ये आपण वापरतो किंवा जी काही सर्व पूजा आहे तर ती आंब्याच्या पानाशिवाय अपूर्ण ठरते आणि म्हणून आंब्याच्या पानाचे अनेक महत्त्व आहे. आता हे जे अनेक उपाय आहेत, तर या उपायामुळे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या असतील, तर त्या समस्यापासून आपल्याला किंवा त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते. वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आपण आंब्याच्या पानांचा उपयोग करतो. आता आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती हा कर्जबाजारी असेल, तर त्यातून आपल्याला मुक्ती मिळू शकतो किंवा आपल्याला जी काही संकट असेल, त्या त्या संकटापासून सुद्धा आपल्याला अ, म्हणजे सामना करण्याची आपल्याला शक्ती मिळते. आता आपल्याला उपाय काय करायचा आहे? तर जर तुम्हाला काही आर्थिक समस्या असतील, तर आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्हाला पैशांची अडचण येत असेल, तुम्ही कर्जबाजारी असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल, तर तुम्ही हा उपाय नक्की करा. किंवा काही वेळेला आपली अपूर्ण कामं राहिलेली असतात, ती कामं पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या श्रावण सोमवारी नक्की करा. आता तुम्हाला उपाय काय करायचा आहे, तर तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ती 11 आंब्याची पानं घेताना तुम्हाला चांगली स्वच्छ घ्यायची आहेत. कुठेही खराब झालेलं पान घ्यायची नाहीत किंवा फाटलेली घ्यायची नाहीत किंवा प्रत्येक पानांना देठ हवा आहे अशी तुम्हाला 11 पानं घ्यायची आहेत आणि ही पानं घेऊन तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि धुतल्यानंतर पानं एकावरती एक ठेवून तुम्हाला एका धाग्यामध्ये बांधायचे आहेत. म्हणजे जसं आपण पांढरा दोरा म्हणतो किंवा वाकळीचा दोरा म्हणतो, या दोऱ्यांमध्ये किंवा सुतामध्ये तुम्हाला बांधायचे आहेत आणि यानंतर ही पानं आहेत, तर ती तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत. आता मधामध्ये बुडवताना तुम्हाला संपूर्ण पान बुडवण्याची गरज नाही, तर अगदी थोडासा मध जर या पानांना जरी लावला, तरीसुद्धा चालेल आणि म्हणून पानांची खालची जी बाजू असतो, म्हणजे पानाचं जे खालचं टोक असणार आहे, हे तुम्ही त्या मधामध्ये बुडवू शकता आणि यानंतर ही पानं घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. आता जाताना तुम्हाला एक तांब्याचा कलशसुद्धा घ्यायचा आहे, पाण्यानं भरून घ्यायचा आहे. आता हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि ही जी पानं आहेत, तर ती पानं तुम्हाला शिवलिंगावरती किंवा अशोक सुंदरीच्या जागी अर्पण करायच्या आहेत आणि अर्पण करताना आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल, तर ती इच्छासुद्धा सांगायची आहे. आता सुंदरीची जागा ही शिवलिंगावरती कुठं असते? तर ते बघा. म्हणजे काय? तर जी पानं असतात, तर ती आपल्याला पानं त्या अर्पण करायची आहेत, महादेवाला अर्पण करायची आहेत. आपली जी काही इच्छा असेल, तर ती इच्छासुद्धा आपल्याला सांगायची आहे आणि महादेवांचं दर्शन करायचं आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील, तर आर्थिक समस्या दूर होण्यासाठी नक्कीच या श्रावणातील सोमवारी म्हणजेच नारळी पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील किंवा घरामध्ये अशांतता असेल, तुमच्या घरामधील व्यक्तींचे एकमेकांशी पटत नसेल, आर्थिक संकट येत असेल, तर खास करून किंवा नवरा-बायकोंचं जर पटत नसेल, त्यांची वारंवार जर भांडणं होत असेल, तर तुम्हाला सुखशांती अ, येण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये सुखशांती नसेल, तर नक्कीच तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आता आपण आपल्या घरामध्ये पूजा करत असतो. मग पूजा करत असताना समजा तुमची सत्यनारायणची जर पूजा करत असाल, तर अशा वेळीसुद्धा तुम्हाला एका कलशामध्ये किंवा एका ग्लासमध्ये पाणी घेऊन बसायचं आहे आणि त्या पूजेच्या ठिकाणी अ, तुम्हाला 2 आंब्याची पानंसुद्धा ठेवायची आहेत. म्हणजे सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला ते जे पाणी आहे, तर ते पाणी तुम्हाला त्या 2 आंब्यांच्या पानाने संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण अ, अ, गोमूत्र घरामध्ये शिंपडतो, त्याचप्रमाणे तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे. आता यानं काय होईल, तर यानं तुमच्या घरातील जी व्यक्ती आहे, तर त्यांचे आजारपण दूर होईल. घरामध्ये कुठलीही पूजा करत असतो, तर तेव्हा आपण काय करतो, तर आपल्या घराची शुद्धता करतो. तर तसंच तुम्हाला करायचं आहे. आता तसंच तुम्हाला काय करायचं आहे,
एक पाण्यानं ग्लास भरून घ्यायचा आहे आणि जे पाणी तुम्ही ग्लास भरून घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आंब्याचं पान घालायचं आहे आणि त्याच्या वेळी तुम्हाला एक वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि असं एक वेळा कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर ते जे पाणी आहे, तर तुम्हाला ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर देखील तुम्हाला शिंपडायचं आहे. म्हणजे तुमच्या घरातील ज्या काही अडचणी असतील किंवा तुमच्या कामामध्ये जे काही अडथळे येत असतील, तुमच्या मनासारखं जर एखादं काम होत नसेल, तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. आणि हा उपाय तुम्हाला श्रावण महिना संपेपर्यंत दररोजसुद्धा तुम्ही करू शकता. किंवा तसंच तुम्ही आंब्याच्या झाडाला जलसुद्धा दररोज अर्पण करू शकता. म्हणजेच आंब्याच्या झाडाला जल अर्पण करा आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करा आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे, तर ती तुम्हाला मनोमन तुम्हाला आंब्याच्या झाडाला सांगायचे आहे आणि यानं काय होईल तर अ, तुम्हाला ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या तुम्हाला येणार नाहीत. म्हणजेच पौर्णिमा किंवा अमावस्या या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि अशा वेळी आपण नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा आपल्या कुटुंबावरती होऊ नये म्हणून आपण हे अशासारखे काही सोपे तोडगे आणि उपाय हे करायला हवेत. कारण अशा नकारात्मक शक्तींमुळे आपल्या घराची प्रगती होत नाही किंवा आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती येत नाही, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि म्हणून तुम्हाला 11 पानं घ्यायची आहेत. ती स्वच्छ धुवून एक लांब धागा घेऊन त्याच्यामध्ये ही पानं तुम्हाला बांधायची आहेत आणि याचं तुम्हाला जवळपास तोरणच तयार करायचं आहे आणि असं तोरण आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावायचं आहे. म्हणजेच नारळी पौर्णिमा आहे आणि हा सुद्धा उपाय आपण नक्की करू शकतो. त्यामुळं आपल्या कुटुंबाचं रक्षण होईल, घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही आणि त्यामुळं आपल्या कुटुंबाची प्रगती होत राहील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.